याबाबत समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील। अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृह, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहे। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहे। सन 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटकाकरता कार्यक्रमाकरता 23,150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे। समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारशीनुसार समुचित लाभ देण्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रमशाळा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, ठक्कर बाबा आदिवासी विकास कार्य योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विंधन विहिरी व सौर पंप हा घटक वन क्षेत्रालगतच्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी अनुदेय करण्यात आलेला आहे। कातकरी, कोलाम, माडिया या आदिम जमाती तसेच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखून ठेवण्यात येणार आहे। सन 2026-27 मध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाकरता 21,723 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास मंडळ विविध योजना राबविण्यात येत आहे। ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, आश्रमशाळा, विद्या निकेतन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, वसंतराव नाईक तांडा सुधार योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे। धनगर व गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे। या योजनेकरता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। विविध समाज घटकांसाठी रोजगार